अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. प्रकरण 5वे समकालीन भारत. यामध्ये आपण सुशासन ही संकल्पना अभ्यासत आहोत. या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आधीच्या तासाला आपण विशेष संस्थात्मक यंत्रणाचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या 3 आयोगांचा अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये आकडा एक आपल्याला सांगता येईल किंवा मुद्दा पहिला सांगता येणार आहे, राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठीचा आयोग किंवा राष्ट्रीय अनुसूचित जातींसाठीचा आयोग. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपण पाहिला होता, राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठींचा आयोग. तिसरा मुद्दा आपण पाहिला होता, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. आज आपण राष्ट्रीय महिला आयोग हा आयोग याचा अभ्यास करणार आहोत. या आयोगाची रचना कशा प्रकारची आहे, या आयोगामध्ये किती सदस्य असतात, त्याचप्रमाणे या आयोगाचे काम काय आहे याचा आपण व्यवस्थितपणे आढावा घेणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर व्यवस्थित ऐका. चौथा मुद्दा, राष्ट्रीय महिला आयोग. राष्ट्रीय महिला आयोगाचा विचार करत असताना हा आयोग किंवा या आयोगाची स्थापना महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी करण्यात आलेली आहे. म्हणजेच या आयोगाची जी स्थापना करण्यात आलेली आहे ती महिलांच्या ज्या काही तक्रारी असतील या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि त्याच पद्धतीने समाजामध्ये महिलांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी, म्हणजेच महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी या आयोगाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या आयोगाचा विचार करत असताना किंवा समाजामध्ये महिलांचे असणारे स्थान याचा विचार करत असताना जर आपण जर बारकाईने विचार केला तर समाजामध्ये 2 असे घटक आहेत, एक म्हणजे महिला आणि दुसरा म्हणजे लहान मुले. तर हे जे 2 घटक आहेत हे 2 घटक जे काही सहजपणे वेगवेगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी बळी पडतात किंवा बळी पडताना दिसतात. त्यामुळे त्यांना साहजिकच आहे पुरुषांप्रमाणे अधिकार मिळत नाहीत किंवा त्यांचे अधिकार समाजाकडून नाकारले जातात किंवा त्यांच्या अधिकारांची त्या ठिकाणी पायमल्ली होताना दिसते. त्याचप्रमाणे अल्पवयीन मुले असतील किंवा स्त्रिया असतील यांना होणारा त्रास असेल, त्याचप्रमाणे मुलींची होणारी विक्री असेल किंवा हुंडाबळीसारख्या गोष्टी असतील आणि अशा सर्व गोष्टींमुळे महिलांच्या अधिकारांची त्या ठिकाणी पायमल्ली होताना आपणाला दिसते. या आयोगाचा विचार करत असताना या आयोगाची स्थापना महिलांना संरक्षण पुरवण्यासाठी करण्यात आलेली आहे. मग या आयोगाच्या रचनेचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये एक अध्यक्ष असतील आणि 5 सदस्य असतील. या आयोगाला एक अध्यक्ष असणार आहे, त्याचप्रमाणे याच्यामध्ये 5 वेगवेगळे सदस्यसुद्धा असणार आहेत आणि यामध्ये कमीत कमी एक सदस्य जो असणार आहे तो अनुसूचित जाती व एक सदस्य अनुसूचित जमातीचा असणार आहे. शिवाय हा आयोग महिलांना कायद्याने पुरविलेल्या सर्व संरक्षणांचा अभ्यास करतो, हे महत्त्वाचे आहे. म्हणजेच हा आयोग महिलांसाठी जो काही कायदा तयार करण्यात आलेला आहे आणि या कायद्याने म्हणजेच हा आयोग महिलांना कायद्याने पुरवलेल्या सर्व संरक्षणांचा अभ्यास करतो. जसे की ज्याप्रमाणे म्हणजेच हा आयोग महिलांना कायद्याने ज्या काही गोष्टी पुरवलेल्या आहेत या सर्व पुरवलेल्या सर्व गोष्टींच्या संरक्षणाचा अभ्यास हा आयोग करणार आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार असतील, हिंसाचार असेल, छळ असेल, शोषण असेल किंवा हुंडाबळीसारख्या गोष्टी असतील इत्यादींमधून स्त्रियांवर होणारा अत्याचार कमी करण्याचा आयोग, आत्ताच आपण पाहिले की म्हणजेच स्त्रियांवर जो काही अत्याचार होतो या सर्व गोष्टींमधून अन्याय होतो तर तो अन्याय
कमी करण्याचा प्रयत्न हा आयोग करणार आहे. तर आपण जर आजच्या युगाचा विचार केला तर आजचे युग साहजिकच आहे, आधुनिक युग आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. या युगाचा विचार करत असताना जगातील 58% महिलांचा ऑनलाईन छळ होताना सुद्धा दिसत आहे. समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जो अत्याचार होतो याचे जे प्रमाण आहे तर हे प्रमाण युरोपामध्ये सर्वाधिक आहे. तर साधारणपणे मुली असतील, महिला असतील, या ऑनलाईन छळ आणि अन्यायाला सर्वाधिक बळी पडत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलेले आहे. इंग्लंड येथील प्लान इंटरनॅशनल या मानवतावादी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून म्हणजे सर्वेमधून जगभरातील 58% महिलांना ऑनलाईन अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे. तर आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या तारीख 11 पार्श्वभूमीवर प्लान इंटरनॅशनल या संस्थेने भारतासह ब्राझील, नायजेरिया, स्पेन असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल, थायलंड असेल किंवा अमेरिकासारखा देश ज्याचा उल्लेख आपण महासत्ता करतो, अशा 22 देशातील 15 ते 25 वर्षे वयोगटातील 14,000 मुली आणि महिलांशी संवाद साधला. 1 एप्रिल ते 5 मे दरम्यान 1 एप्रिल ते 5 मे दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यानुसार जवळपास 58% मुली आणि महिलांनी समाज माध्यमातून ऑनलाईन छळ किंवा अन्यायाला बळी पडल्याचे मान्य केलेले आहे. आणि याचे जे काही प्रमाण आहे, 22 देशांपैकी मुलींवरील जो अन्याय होतो, महिलांवर जो अन्याय होतो, तर त्याचे सर्वाधिक म्हणजेच 63% घटना या युरोपात घडतात किंवा घडलेल्या आहेत. तर अशा ज्या काही घटना घडतात तर या घटना घडू नयेत म्हणून त्या ठिकाणी महिलांसाठी आपण आपल्या देशाचा जर विचार केला तर महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि याला घटनात्मक दर्जा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच घटनेच्या माध्यमातून संरक्षण देण्यात आलेले आहे आणि महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचे काम किंवा महिलांचे संरक्षण करण्याचे काम हा आयोग त्या ठिकाणी करतो. याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचा जर आपण विचार केला तर देशभरामध्ये आपण असे म्हणतो की मुले आपल्या कुटुंबाचे सुद्धा भविष्य असतात आणि देशाचे सुद्धा भविष्य असतात. आणि या लहान मुलांचा जर आपण विचार केला तर देशभरामध्ये बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, बाल हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग त्या ठिकाणी काम करतो. म्हणजेच हा आयोग एकंदरीतच बालकांसाठीच काम करणार आहे. आणि मग बालक कोणाला म्हणायचे तर साधारणपणे 0 ते 18 वयोगटातील व्यक्तींना बालक समजले जाते. म्हणजेच 18 वर्षे वयोगटातील मुलांना, समाजातील मुलांना बालक समजले जाते. तर हा आयोग बालकांच्या अधिकारांचे, हक्कांचे संरक्षण करण्याचे काम करणार आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हा मुद्दा आहे. मग राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचा जर आपण विचार केला तर अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी हा आयोग काम करणार आहे. तर अल्पसंख्याक कोणाला म्हणायचं? राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानुसार समाजामधील जे काही धर्म असतील, मग याच्यामध्ये मुस्लिम असेल, शीख असेल, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी आणि जैन या धार्मिक गटांना अल्पसंख्याक गट म्हणून मान्यता मिळालेली आहे. म्हणजेच या धर्माचे समाजामध्ये असणारे प्रमाण अल्प आहे, कमी आहे आणि म्हणून त्यांचे संरक्षण व्हावे आणि हे संरक्षण करण्यासाठी घटनात्मक तरतूद करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. व या आयोगाचा विचार करत असताना अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय संसद असेल आणि राज्यांच्या विधिमंडळांनी मंजूर केलेले कायदे आणि संविधानाने दिलेल्या संरक्षण विषयक तरतुदींच्या कार्यावर देखरेख करण्याचे काम हा आयोग करतो.
म्हणजेच अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी मग भारताचे पार्लमेंट असेल, इंडियन पार्लमेंट असेल किंवा वेगवेगळ्या राज्यांच्या विधिमंडळांनी मंजूर केलेले कायदे आणि संसदेने दिलेल्या संरक्षण विषयक तरतुदींच्या कार्यावर देखरेख करण्याचे काम हा आयोग करतो. म्हणजेच अल्पसंख्याकांच्या हितासाठी भारतीय संसद काय करते किंवा एकंदरीतच राज्यांच्या विधिमंडळाने जे काही कायदे मंजूर केलेले आहेत, संसदेने जे काही कायदे मंजूर केलेले आहेत ते कशा पद्धतीचे कायदे आहेत आणि संविधानाने दिलेल्या संरक्षण विषयक तरतुदींच्या म्हणजे अल्पसंख्याकांच्यासाठी संविधानामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत तर अशा सर्वांवरच देखरेख करण्याचे काम हा आयोग करतो. म्हणजेच एकंदरीत समाजामध्ये जो काही अल्पसंख्याक गट आहेत, अल्पसंख्याक आहेत तर यांना संरक्षण देण्याचे काम, त्यांचे हित साध्य करण्याचे काम म्हणजेच त्यांच्या अधिकारांचे हक्कांचे संरक्षण करण्याचे काम हा आयोग करणार आहे आणि याला घटनात्मक दर्जा सुद्धा प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. या आयोगाचा आपण जर विचार केला तर हा आयोग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावर भर देतो. म्हणजेच मागासवर्गीयांचे हक्कांचे अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी या आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे, या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. मग या आयोगाचा जर आपण विचार केला तर या आयोगाची रचना कशा पद्धतीची आहे तर साधारणपणे आपल्याला काही मुद्द्यांच्या माध्यमातून या आयोगाची रचना सांगता येणार आहे. तर या आयोगाला एक अध्यक्ष असणार आहे, तर सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचा आजी किंवा माजी न्यायाधीश या आयोगाचा अध्यक्ष असणार आहे. शिवाय याच्यामध्ये काही सदस्य असतील. मग ही सदस्य संख्या कोणती असणार आहे किंवा कोणाला या आयोगाचे सदस्य होता येणार आहे तर आपल्याला काही मुद्द्यांच्या माध्यमातून सांगता येणार आहे. सामाजिक ज्ञान असलेली व्यक्ती, की ज्या व्यक्तीला सामाजिक ज्ञान आहे, नॉलेज आहे अशी व्यक्ती या आयोगाची सदस्य असणार आहे. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल मागास वर्गासंदर्भामध्ये जाणीव असणारे 2 सदस्य या आयोगाचे सदस्य असतील. त्याचप्रमाणे या आयोगाला सचिव सुद्धा असणार आहे. म्हणजेच केंद्रीय सचिव दर्जाचा आजी किंवा माजी अधिकारी याचा सचिव असणार आहे. म्हणजेच आपण काय पाहिले आत्ता तर या आयोगाची रचना पाहत असताना याच्यामध्ये या आयोगाला एक अध्यक्ष असेल, तो अध्यक्ष कोण असणार आहे तर सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचा आजी किंवा माजी न्यायाधीश. त्याचप्रमाणे काही सदस्य सुद्धा असतील आयोगाचे. तर याच्यामध्ये बघा पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की तो म्हणजे सामाजिक ज्ञान असलेली व्यक्ती या आयोगाची सदस्य असणार आहे, की ज्याला बऱ्यापैकी सामाजिक ज्ञान आहे. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल मागास वर्गासंदर्भामध्ये जाणीव असणारे 2 सदस्य. आणि तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल याला सचिव सुद्धा असणार आहे. तो सचिव केंद्रीय सचिव दर्जाचा आजी किंवा माजी अधिकारी असणार आहे. मग आपण जर या आयोगाचा जर विचार केला तर 2018च्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. 2018च्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे 123वे घटना दुरुस्ती विधेयक त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. आणि या विधेयकाला निम्म्या राज्यांची संमती मिळून राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर या आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. म्हणजेच आपण आत्ता पाहिले की 2018च्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे 123वे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले आणि या विधेयकाला निम्म्या राज्यांची संमती म्हणजेच मंजुरी मिळून राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला NCBCला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे आणि ही 102वी घटना दुरुस्ती ठरलेली आहे. तर याला घटनात्मक दर्जा देण्याची गरज काय होती
तर याचा पण आपल्याला काही मुद्द्यांच्या माध्यमातून आढावा घेता येणार आहे की या आयोगाला घटनात्मक दर्जा का देण्यात आला. तर साधारणपणे आपल्याला असे सांगता येईल की भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेली मागासवर्गीयांची संख्या, हा पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल. आणि दुसरा मुद्दा सांगता येणार आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये इतर घटकांचे पाहिजे तेवढे प्रतिनिधित्व नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये इतर जे काही घटक आहेत की ज्यांना आपण कायद्याने आरक्षण दिलेले आहे, म्हणजेच प्रत्येक क्षेत्रामध्ये इतर घटकांचे म्हणावे तेवढे प्रतिनिधित्व नाही, त्याच्यामुळे याला घटनात्मक दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिले तर आत्तापर्यंत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि राज्य मागासवर्गीय आयोग फक्त सल्लागार आहे, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची न्यायिक शक्ती नाही, म्हणून याला घटनात्मक दर्जा हा देण्यात आलेला आहे. परत एकदा व्यवस्थित ऐका, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा का दिला, तर आपण 2 ते 3 मुद्द्यांच्या माध्यमातून परत एकदा पाहू. तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेली मागासवर्गीयांची संख्या हे एक कारण आपल्याला सांगता येईल. आणि दुसरे कारण आहे ते म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये ओबीसीचे किंवा इतर घटकांचे म्हणावे तेवढे प्रतिनिधित्व नाही. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग किंवा राज्य मागासवर्गीय आयोग फक्त सल्लागार आहे, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची न्यायिक शक्ती नाही आणि त्याच्यामुळं याला घटनात्मक दर्जा हा देण्यात आलेला आहे. तर आपण आत्तापर्यंत 7 वेगवेगळ्या आयोगांचा अभ्यास केलेला आहे आणि या वेगवेगळ्या आयोगांचा अभ्यास करत असताना 7वा मुद्दा आपण पाहत आहोत, 7वा आयोग आपण पाहत आहोत, तो म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. तर आपल्याला आणखी याच्यामध्ये काही गोष्टी सांगता येतील, त्या म्हणजे या आयोगाची स्थापना 1993 मध्ये झाली, म्हणजेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना 1993 मध्ये झालेली आहे. आणि विशेष म्हणजे या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. त्याचप्रमाणे केंद्रीय मागासवर्गीय यादीमध्ये नागरिकांच्या गटांचा अंतर्भाव करण्याच्या विनंतीची तपासणी हा आयोग करतो, हे त्याचे प्रमुख काम आहे. म्हणजेच आपण जर वेगवेगळे आयोग जर पाहिले, म्हणजे हे 8 मुद्दे, तर याच्यामधून एकंदरीतच भारतीय नागरिकांना वेगवेगळे हक्क देण्यात आलेले आहेत, अधिकार देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यात आलेली आहे. समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या अधिकारांचे, हक्कांचे संरक्षण करण्यात आलेले आहे. हक्क, अधिकार देण्यात आलेले आहेत, तसेच त्यांचे संरक्षण सुद्धा घटनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा जो आहे तो म्हणजे राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग. राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, तर हा आयोग ग्राहकांच्या वादांचे निवारण करतो. राष्ट्रीय ग्राहक आयोग जो आहे तो काय करतो, ग्राहकांच्या वादाचे, म्हणजेच ग्राहक आणि दुकानदार, ग्राहक आणि व्यापारी यांच्यामध्ये जे काही वादविवाद निर्माण होतात, तर हे वादविवाद सोडवण्याचे काम हा आयोग करतो. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा मंजूर करण्यात आलेला आहे. ग्राहकांच्या हिताचा जर आपण विचार केला तर ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा मंजूर करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे 8 आयोग आपण 12वीला अभ्यास करत असताना पाहणार आहोत. त्यांचा व्यवस्थितपणे आपण आता अभ्यास केलेला आहे आणि हा जो काही मुद्दा आहे 8वा मुद्दा आपण तो नंतरच्या तासाला पाहणार आहोत. तर आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या 7 आयोगांचा आढावा घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून मग राष्ट्रीय म्हणजेच नॅशनल लेवलला
अनुसूचित जातीसाठीचा किंवा राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठीचा किंवा जातींसाठीचा आयोग असेल, किंवा राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठींचा आयोग असेल, किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असेल, किंवा राष्ट्रीय महिला आयोग असेल, किंवा राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग असेल, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग असेल, किंवा आत्ताच आपण जो मुद्दा पाहिला तो म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असेल, तर हे आयोग यांची स्थापना का करण्यात आली किंवा हे आयोग कशा पद्धतीने काम करतात याचा आपण व्यवस्थितपणे आढावा घेतलेला आहे. तर राहिलेला जो 8वा मुद्दा आहे तो आपण परत एकदा व्यवस्थितपणे पाहणार आहोत, की जो आहे राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत.